श्री स्वामी समर्थ. मी विद्या आपल्या विद्याशुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. स्वामींचा आशीर्वाद नेहमी तुमच्या सर्वांच्या पाठीशी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ असणार आहे आरोग्य सेवेबद्दल. बऱ्याच जणांना आरोग्य सेवा स्वामींच्या केंद्रातून मिळते हे माहीत आहे, पण नक्की आरोग्य सेवा कशी असते, कशा पद्धतीने ती केली जाते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये आरोग्य सेवेबद्दलच आपण माहिती घेणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जे कोणी आपल्या नातेवाईकामध्ये किंवा आपल्या ओळखीच्या माणसामध्ये ज्यांना आरोग्याचा त्रास आहे, बरेच दवाखाने करूनसुद्धा एखादा आजार बरा होत नसेल, तर त्यांच्यासाठी ही सेवा खूप उपयोगी ठरणार आहे. मी आशा करते ह्या प्रकारची सेवा केल्यानंतर ज्या तुमच्या समस्या असतील किंवा तुमच्या ओळखीमध्ये ज्यांच्या आरोग्याच्या समस्या असतील त्या पूर्णपणे बऱ्या होतील. स्वामींचा आशीर्वाद या सेवेतून त्यांना नक्कीच मिळेल. तर आता आपण व्हिडिओ चालू करूया. श्री स्वामी समर्थ. ओम हनुमंताय नमः. ओम दाताय नमः. ओम नमः शिवाय. ओम मच्छिंद्रनाथाय नमः. ओम खरंदनसाय नमः. हा सर्व मंत्र एकच आहे. या मंत्राचा 3 माळी जप करावा. त्यानंतर 3 माळ ओम ह्रां ह्रीं रक्ष रक्ष शिव गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 3 माळ ओम धूम धुमावती स्वाहा या मंत्राचा जप करावा. त्यानंतर 3 माळ महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 3 वेळा तारक मंत्र म्हणावा. 3 वेळा मारुती स्तोत्र म्हणावे. 3 वेळा घोराष्टक स्तोत्र म्हणावा. 4 वेळा कालभैरवाष्टक स्तोत्र म्हणावे. गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचावा. नवनाथ ग्रंथातील 5वा अध्याय वाचावा. सेवेला सुरुवात करताना एक आयुर्वेदिक अगरबत्ती म्हणजेच केमिकल नसलेली अगरबत्ती लावावी किंवा गाईच्या शेणाची गौरी वापरावी. एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यात कोवळे बेलाचे 1 पान टाकून तांब्यावर डावा हात ठेवून सेवा चालू करावी. सेवा पूर्ण झाल्यावर पडलेली रक्षा कपाळाला किंवा गळ्याला थोडीशी लावावी व बेलाचे पान चावून खाणे व तांब्यातील पाणी तीर्थ म्हणून पिऊन घेणे. तांब्यातील तीर्थ शिल्लक ठेवू नका, अन्यथा कुठलाही रिझल्ट मिळणार नाही. ही सेवा रोज सकाळ किंवा संध्याकाळ 2 वेळ करावी. ही सेवा एकाच व्यक्तीसाठी असून त्याच्यातील तीर्थ दुसरे कोणीही घेऊ नये. ही सेवा सलग 42 दिवस करावी. 2 टाईम म्हणजे सकाळ किंवा संध्याकाळ. ही सेवा करताना पोटभर जेवण करावे. कोणत्याही प्रकारचे वाईट विचार मनात आणू नये. मनापासून सेवा करावी. सर्वात शेवटी एक गुरुचरित्र पारायण, एक नवनाथ पारायण किंवा श्रीपद श्रीवल्लभ पारायण संकल्प करून करणे. ही सर्व सेवा केल्यानंतर तुम्हाला फळ निश्चितच भेटेल. श्री स्वामी समर्थ.